हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शुक्रवार आणि आता वाजले 10. इकडं चाललं आहे स्वयंपाक चुलीवर. हे बघा मस्त मस्त भरून चुलीवर मस्त भाकरी बनवलेला आहे. आणि इकडं भाजी काय दोडका चिरून मस्त भाजा लागलं. असं लांबडे लांब चिरून घेतलेलं आहे. आणि दोडका पहिला तव्यावर भाजून घ्यायला लागलो चुलीवर. दोडका बघा मस्त चुलीवर व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. चाललं इकडं ते सगळ्यांचं काम. ताई इकडं चांगलं भाजा लागल्यात, भाकरी झालं. आणि ए बाबा आमटीला भाजीला घालायचं थोडं घे, नुसतं खायला बघतो सोय काय असू दे. हे बघा शेंगदाणे एवढं पुढं ठेवलंय. मग आमचं आकाश ऐकलं. खा खा. चालू मारतो चाल नाही दुसरा कोण मग कारा बघा. चलो मन होय झालंय. तू खायला बसला इथं. मामीचा लाडका भाचा आहे माझा. होय चुलीवर दोडक्याची भाजी झुजा लागल्यात बघा. झालेला आहे. मस्त दोडक्याची भाजी तयार झालं. आता चहा प्यायला लागला सोय तू का? जेवायचं आता वाजले 11 वाजले, चहा प्यायला लागला सोय. असू दे. ऊन बघ कसलं आहे बाहेर. तरी. आणि इकडं ताईचं कसं चाललंय, माझं सगळं आवरावरी चरा म्हणजे चिरून द्यायचं, लसूण सोलून द्यायचं, हे सगळं काम चाललंय त्यांचं. आतपोरींचं पण काय काम चाललेलं आहे. हाय भाकरी. हा गरम गरम भाकरी, गरम गरम दोडक्याची भाजी आमची रसरशीत झाल्या बघा. आता भाजते गार करून खा. गप गप. मस्त झाले ना मस्त. आमच्या आत्तीला सगळं मस्त मस्त करत्या. होय आणि तू खातोस. भाकरी सुद्धा आपल्याला गरम गरम भेटत्या. खा. जेव आता. चहा बाजूला ठेवला, चहा नको आता. पोटभर जेव, चहा पिऊ नकोस काय. ओके. आता भाजी झाले, आमटी करतो. हिरव्या मिरच्या घालून बटाट्याची आमटी करतो. हा मग तिखट लागणार. मग झणझणीत मस्तपैकी हिरव्या मिरच्या घालून बनवतो. गावाकडं कसं 10ला म्हणजे जेवण पाहिजे. नाश्त्याचं काय हे नाही. स्वयंपाक झाल्याबरोबर जेवायला. शेतकऱ्यांचं तसं आहे. कुठं पोहे उपीट इथं पण आम्ही करतोय. खरं सकाळचं जेवण म्हणजे लवकर कामाला जायचं. सकाळी आपल्या बाबांचे गोळे ते नसतात म्हणून सकाळी जरा लवकर नाश्त्याला उपीट पोहे काय तर करतोय. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि इकडे स्वयंपाक पण सगळं आवरले. भाकरी भाजी झाले. आता आमटी करायचं आहे. चुलीवर बटाटा ठेवलेला आहे. मस्त झणझणीत हिरव्या मिरच्या घालून बटाट्याची आमटी बनवतो. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि खायला बसले बघा आमचं आकाशराव. आणि इकडं आमच्या पोरींचं काम, बाहेरचं धुणं भांडी
सगळं काम चाललंय सगळ्यांचं, एक एक काम झालंय वय. बरं आता झालं. काय करायला लागले? कुठं आहे कोंबड्या? बघा बाहेर कोंबड्यासनी ते बाद झालेलं काय काय असतं ते सगळं चिरून टाकायला लागलं. आणि इकडे खाटच्या खाली बसले अंडी घालायला. ताई आता अंडी गोळा करून ठेवला सर? किती झाले? 15 दिवस झाला आता मी जाऊन. हाय ना? हाय सगळं गोळा करून ठेवलं, डबा भरून ठेवलाय, भरून ठेवलंय अंडी. तुझ्या कोंबडीचं अंडी. तर मी 15 दिवस झालो कोल्हापूरला गेलतो आणि आता डबा भरून अंडी गोळा करून ठेवलेला आहे ताईनं. आणि आमच्या लक्ष्मी काय करायला लागले? अंडी बघायला. अंडी बघायला लागले. हे बघा दोन बसल्यात, खरं घातलेलं नाही अजून. कोंबडी अंडी तर घालू दे. दम नाही कोंबडी आत आला का नाही? अंडी बी घालू दे ना, एवढं दम बी नाही. पळापळी करायला लागेल. अंडी ते गरम गरम अंडी घ्यायला पाहिजे हो. चला इकडे चुलीवर चाललंय आमचं टुकू टुकू स्वयंपाक. सगळं काम आवरलंय. इकडे बघा बटाटा ठेवलाय आणि इकडे येऊन बसलंय. चुलीवर इकडं बटाटा शिजलेला आहे. आता बटाटा काढून घेतलेला आहे. लक्ष्मी इकडे सोलून द्यायला लागल्या आणि आमटी करणार आहे. हिरव्या मिरच्या, जिरं आणि लसूण घेतलेला आहे. आणि त्यामध्ये मीठ टाकून खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतो. इकडं बघा मस्त बारीक करायला लागलोय. लाईट नाही आहे, लाईट गेल्यात. लाईट असलं तर पण काही मिक्सरमध्ये करत नाही आहे मी. इकडं बघा आणि टोमॅटो आणि धनं टाकलेलं आहे. धनं म्हणजे कोथिंबीर नाही आहे त्यामुळं धनं टाकलं. आता इकडं मस्त बारीक करून घेतलेलं आहे आणि चुलीवर पातेल ठेवलेलं. पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. जिरं, मोहरी, लसूण घातलेलं आहे. जरासं कढीपत्ता पण टाकलेला आहे. आता मस्त चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि इकडं मस्त वाटण केलेलं. हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं आणि टोमॅटो आणि धनं टाकलं मस्त बारीक करून घेतलेलं आहे. इकडं टोमॅटो बटाटो पण शिजलेला आहे आणि ते इकडं बघा मस्त असं हातानं बारीक करून घेतलेलं आहे बटाटो. आणि कलबत्तामध्ये राहिलेलं मसाल्याचं पाणी त्यामध्ये घातलेलं आहे. मग इकडं मसाला चांगला व्यवस्थित भाजून घेतलं. मग त्यामध्ये ते बटाटो बारीक केलेलं टाकलं. मग थोडंसं गरम पाणी टाकायचं होतं. त्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं नाही आहे. जरासं गार पाणीच होतं, कोमट गार तेवढंच टाकलेलं आहे. चला इकडं मस्त आमटी तयार झालेलं आहे. आता चुलीवर मस्त चांगलं आलं होतं, उकळी आलेली होती आणि सगळं स्वयंपाक काय काय बनवलेलं आहे बघा. चुलीवर ठेवले भात, इकडं बटाट्याची आमटी आणि दोडक्याची भाजी आणि इकडं बघा आंब आहे. कच्चा आंबा चिरून त्याला लावलेलं आहे. हळद आणि मीठ, चटणी सर्व लावून ठेवलेलं आहे. आता जेवणाबरोबर खायचं. लोणचं खायला लागलंय, मस्त आंबट झालंय. चला आता बाहेर वाऱ्याला बसूया. या पोरांनो, काम सगळं आवरलंय आणि बसलोय आम्ही इकडं. झाडाखाली जाऊया चला की, वारं येते मस्त. आणि आमचा आकाश बांधलाय झोपाळा, त्यावर बसून खेळूया. चल की, चला चला इकडं काम सगळं आवरलंय आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आता वाजले 12 आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुढचा व्हिडिओ पार्ट 2 मध्ये येणार आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.